जसा तो थेंब हा तव्यामध्येच विलीन होतो, त्याप्रमाणे अद्वैत अवस्थारूप जी निर्विकल्प समाधी आहे, त्या समाधीमध्ये त्या ज्ञानाचे तो जो समाधी लावणारा तत्वद्वेता आहे, त्याचे जे वृत्ती आहे ती अज्ञानामध्ये अर्थात कारणामध्ये लीन न होता अधिष्ठान जे चैतन्य आहे त्याच्यामध्ये लीन होते आणि निरावरण अशा प्रकारचा ब्रह्मानंद स्वरूपाचा आनंद हा अद्वैत अवस्थानुरूप समाधीमध्ये असलेल्या ज्ञानाला होतो. आणि ही समाधी जर तो निरंतर लावील तर जो सहज ज्ञानाने प्राप्त होणारा ब्रह्मानंद आहे तोच ब्रह्मानंद आपली जी वृत्ती आहे ती बहिर्मुख न होऊ देण्याकरिता किंवा मनाला काहीतरी आलंबन असण्याकरिता जरी ज्ञानी झाला तरी अधिकची प्रवृत्ती टाळण्याकरिता त्याने हा समाधी केला पाहिजे. आणि या समाधीच्या अष्टांगाने सविकल्प समाधीद्वारा निर्विकल्प समाधी आणि त्या निर्विकल्प समाधीतील अद्वैत भावनारूप समाधीच्या द्वारा अद्वैत अवस्थारूप जी समाधी आहे तीच समाधी ही निरावरण किंवा कोणत्याही प्रकारचं ज्या ठिकाणी लेश वृत्तीचा शिल्लक राहत नाही अशी परमहंसाची महापुरुषाची जी अवस्था असते ती अद्वैत अवस्थानुरूप समाधीच त्या स्वरूपाची असते. म्हणून अखंड ब्रह्मानंद सेवण्याकरिता किंवा अखंड ब्रह्माकार वृत्ती ठेवण्याकरिता त्या ज्ञानीपुरुषाने सुद्धा समाधी करायलाच हवा, म्हणजे तो अधिक विषयामध्ये प्रवृत्त होणार नाही किंवा त्याची वृत्ती बहिर्मुख होणार नाही. बरोबर आहे. तर समाधी आणि झोपेत काय फरक आहे? सुषुप्ती सांगायचं ना, कोणाला तरी सांगायचं. समाधी आणि सुषुप्ती काल आपल्याला फरक कोणता आहे? सुषुप्तीमध्ये अज्ञान असते आणि समाधीमध्ये अज्ञान नसते. समाधीमध्ये ब्रह्मानंदाचे भान असते आणि आपल्या सुषुप्तीमध्ये काय असते? सुषुप्तीतला आनंद अज्ञानाने आवृत्त आहे. अज्ञानाने आवृत्त असतो सुषुप्तीमध्ये. समाधीतल्या पुरुषाची जो आनंद आहे तो केवळ आवरण रहित अशा ब्रह्माचा असतो आणि वृत्ती अधिष्ठान रूपच झालेली असते. झोपेमध्ये सुषुप्तीमध्ये अर्थात गाढ झोपेमध्ये अज्ञानाने आवृत्त जो आनंद आहे, आनंदाचं भान होतं, आनंदाचं दोन्हीकडेही भान होतं, पण सुषुप्तीतला आनंद हा अज्ञानाने आवृत्त आहे आणि जे आपल्या वृत्ती आहेत अंतकरण आहेत ते अज्ञानात म्हणजे कारणात लीन झालेले आहेत. आणि समाधीच्या पुरुषामध्ये तोच आनंद आहे, परंतु अज्ञानाने रहित आवृत्तीने रहित. आणि त्या वेळेस समाधीमध्ये ज्ञानीपुरुषाची जी अंतकरण किंवा वृत्ती आहे ती अधिष्ठान रूप होऊन जाते किंवा अधिष्ठानात त्याचा लय होतो. दोघांमध्ये आहे फरक आहे. दिसायला सारखेच दिसतात नाही का, एखाद्या दारुड्या सुद्धा तसा दिसतो, तोही शास्त्र बसलेला असतो नाही का. आणि दारुड्यामध्ये नशा आली असते, ती कशामुळे आलेली असते जाऊ द्या, तिथेही सुद्धा हाच प्रकार आहे. तेव्हा असं समाधी करावा. योगशास्त्र पुष्कळ आहे, थोडक्यामध्ये तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, संक्षिप्त असं सांगायचं. अधिक तुम्हाला पाहिजे असेल तर योगशास्त्र शिकवलं जात असतं. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे यम, 5 प्रकारचे नियम, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह, यम, शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि नियम आहे का. काल आपलं होऊन गेलं, व्याख्या वगैरे नको आज पुढचा आहे ना. समाधीची विघ्न कोणती? लय, विक्षेप, काषाय, रसस्वाद, ही समाधीची काय आहे बरं का. वृत्तीचा आळस आणि लय म्हणा, याला लय म्हणतात. आळस म्हणा, सुषुप्ती म्हणा, आपला बराचसा वेळ बरं का कशात जात असतो, झोपेमध्ये इतकी आवश्यकता नसते, हे जातो ना, आळसाणीमध्ये जातो असो. उद्योगरहित अवस्था म्हणजे त्याला आळस म्हणतात बरं का. हे बरं आपलं विद्यार्थी वर्ग त्याचा उत्साह असतो. कामगार लोक दिवसभर काय करतात,
काम करत असतात, त्यांचा वेळ कशात जातो? क्रियेमध्ये जात असतो. अति सुखरूप माणसाचा वेळ कशात जातो? आळसा. जाऊ दे, आपल्याला टीका करणं. लय विक्षेप काय नाही, लय विक्षेप काशाय आणि रसस्वाद हे समाधीची विघ्न आहे. आणि पुढे क्षेपता, मूढता, विक्षेपता, निरोधता या चित्ताच्या भूमिका आहे. याचा विचार करायचा. वाचा. तरंग 7वा, परिच्छेद क्रमांक 8, निर्विकल्प समाधीची विघ्ने व त्यांचे निवृत्तीचा उपाय. विघ्ने म्हणजे व्यवहारात जसं विघ्न आहे जसे तसं नाही बरं का. हे प्रतिबंध. प्रतिबंध. व्यवहारातही सुद्धा विघ्न असतात ना, पण हे असं हे विघ्न नाही घ्यायचं. एखादा अपघात झाला त्याला काय म्हणतात? विघ्न म्हणतात. अलीकडे वाघाचा पाळ सुळसुळाट आहे असं म्हणतात. तो वाघ दिसणं हे सुद्धा काय विघ्नच आहे. पुढे निर्विकल्प समाधी सिद्ध होण्याचे पूर्वी 1 लय, 2 विक्षेप, 3 कषाय आणि 4 रसास्वाद अशी 4 विघ्ने होतात. त्यांचा त्याग करण्याकरिता त्यांची स्वरूपे सांगतो. विघ्न म्हटल्यानंतर हे आपलं आरोग्य चांगलं राहत नाही, याला कोण विघ्न आहे? रोग विघ्न आहे. मग रोग तसाच ठेवायचा असतो की औषधाने घालवायचा असतो? मग हे विघ्न आपल्याला समाधीपर्यंत जाऊ देत, मग त्याच्याकरता त्याला घालवायची कशी हे पुढे सांगितलेलं. वाचा. 1 लय, आळसाने किंवा झोपेमुळे वृत्तीचा जो अभाव होतो तो लय. कशामुळे? आळसामुळे किंवा झोपेमुळे. बराचसा काळ आपला कशात जातो? बरं, जाऊ द्या, झोप ही आरोग्याला आवश्यक आहे. जास्त नाही, किती प्रमाणामध्ये हे आहे. त्याच्यात पुढे काय व्यवहार असतो? झोपेमध्ये व्यवहार असतो का? तसाच दुसरा काय होता? उत्साहाच्या विरुद्ध आळस असतं नाही का. कोणत्याही कार्याला कशाची आवश्यकता असते? उत्साहाला. अभ्यासामध्ये उत्साह वाटत असेल तर प्रश्नच मोकळा. आणि अभ्यास आळस असेल तर मग काही नाही, 50 पैकी 5 मार्क टीका म्हणून नाही आलं का. उत्साह असेल तर 50 पैकी तर शिक्षकाला असं वाटते 50 द्यावे का 55 द्यावे. पण आळस हा जीवाचा काय शत्रू आहे. आणि उत्साह हा काय तुमच्या गीतेमध्ये धृत्योत्साह संबंधिता. बरं का. कोणताही आळस असतं ना, उत्साहामध्ये आळस नसतो, अधिकार नसतो. वाचत जा. त्यात ब्रह्मानंदाचे भान होत नाही, म्हणून योग्याने सावध राहावे. त्या सावध राहण्यास चित्त संबोधन म्हणतात. पुढे दुसरा बोलला. विक्षेप म्हणजे मांजरादिकांच्या भयाने चिमण्यादी पक्षी आपल्या कोठ्यात शिरण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा भयव्याकुलतेने कोठ्याचे स्थान तात्काळ दिसत नाही, म्हणून पुन्हा बाहेर येऊन मरणाचे दुःख भोगतात. जसं तो उंदीर असतो की नाही, मांजरीच्या भयाने कुठं बिळाशी होतो, पण इतकी भीती वाटते त्याला ते. बरं का. त्याचं जे स्थान आहे ते काय होत नाही त्याला. कशामुळे? तो इतका घाबरून दिलेला असतो, त्याला वाटते संपला आता. एकदा मांजरीनं उडी मारली म्हणजे उंदीर पुढे जातो नाही का. ते उंदरे खातात असं म्हणतात. ते चीनचे लोक आहे ना, चीनमधले लोक, ते सगळं खातात असं म्हणतात. ते सांगतात ते काय काय खातील इथं काय आपला विषय नाही, पण त्याला त्याच्यातलं काही वाटत नाही. उंदीर काय सापही खातात म्हणतात.
बरं का. जाऊ दे आपल्याला काय. नसला घाणेरडा धर्म कुठे आहे? चीनमध्ये धर्म आहे तो. त्याच्यात पावित्र्य बिवित्र्य काही नाही. पुढे येणार आहे तुम्हाला थोड्या वेळेपर्यंत. तेव्हा हे कशा करता सांगितलं, जशी ती चिमणी घाबरून जाते त्याप्रमाणे आपल्याला त्या याच्यामुळे वरती कठीणतामुळे बरं का काय होत असतं, वृत्ती ब्रह्माकार होण्यामध्ये घाबरते. पुढे त्याप्रमाणे सर्व अनात्म पदार्थ दुःखास कारण आहेत असे जाणून अद्वैतानंद भोगण्याकरिता वृत्ती प्रयत्न करते. परंतु चैतन्य अतिसूक्ष्म असल्यामुळे काही काल वृत्तीची स्थिरता केल्याशिवाय तात्काळ चैतन्य स्वरूपानंदाचा लाभ होत नाही. म्हणून वृत्ती बहिर्मुख होते. त्या वृत्तीच्या बहिर्मुखतेस विक्षेप म्हणावा. भिक्षा. कारण हे अद्वैत धर्म जे आहे ते स्थूल स्वरूप आहे का सूक्ष्म स्वरूप आहे? सूक्ष्म आहे का सूक्ष्मात सूक्ष्म आहे? तुमच्या गीतेत आहे ना, सूक्ष्मत्वात अविज्ञेयम दूरस्थम शांती गेला. आकाशापेक्षा सूक्ष्म आहे. आकाश तरी काहीतरी आणि प्रत्येकाला शब्दाच्या द्वारा येतं. आकाशाला शब्द कोणाचा आहे? आहे का नाही? ज्या अर्थी मृदंगात थाप मारली तरी काय होत नाही, आवाज येत नाही, ते ठोकळा काय असला पाहिजे. आणि बरोबर मधुर आवाज येत असेल तर शब्द गुणकम आकाश. आकाशापेक्षा आकाश सुद्धा म्हणत नाही. एक लोक आकाश नाही, 4 भाग लोक आकाश म्हणत नाही. 4च बद्दल म्हणतात नाही, एक मानतात बरं का. कारण शब्द कोणावर राहतो मग आकाश मानतात. ज्या अर्थी वाचते मृदंग असला त्याला आतून काय करायला लागते? पोकळी करायला लागते. एखादा विणा असला त्याच्यात काय पाहिजे? तर आवाज निघतो. नाही तर असं असं थापलं तर काही नाही, आवाज निघतो. तात्पर्य अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे वृत्ती एकाएकी प्रवेश करू शकत. म्हणून अंतर्मुख वृत्ती झाल्यानंतर ब्रह्माकार होईपर्यंत बाह्य पदार्थांच्या दोषभावनेने योग्यांनी वृत्ती बहिर्मुख होऊ देऊ नये. या विक्षेपनाशाच्या प्रयत्नास शम म्हणतात. त्यालाच म्हणतात लाईव्ह विक्षेप म्हणतात. आपण वृत्तीला काय करायचं? परत द्यायचं तिला. नाही का जरी पाठ होत असलं 10-5 वेळा म्हणून तरीसुद्धा निश्चय करून पाठ केल्याशिवाय राहू नये. आंधळे माणसंसुद्धा ज्ञानेश्वरी काय करतात? मग ते निश्चय सोडून देतात. इतकंच आहे आपल्याला 2 वर्षात होते, त्यांना किती वर्षात? 10 वर्ष का लागेल. आपण पाठ केल्याशिवाय राहत नाही. वृत्ती बहिर्मुख होऊन न दिलेला विक्षेप असला. पुढे 3 कषाय रागादी दोषास कषाय म्हणतात. तो बाह्य आणि अभ्यंतर असा 2 प्रकारचा आहे. वर्तमान स्त्री धन पुत्रास बाह्य कषाय म्हणतात. भूत भविष्य विषय चिंतनाचे मनोराज्यास अंतर कषाय म्हणतात. बाह्य आणि थोडक्यात धरून चालणार विषयाच्या विषयी असलेली आसक्ती तिला काय म्हणायचं? कषाय. तुम्हाला 12 अध्यामध्ये आहे ना, तरी कवनातले ताप पोळीन कैसे नाही होत. जरी प्रसाद असं करून विक्षेपाचं त्याला सापाची कुठे 12 नमनामध्ये आठवते का होई? विषय व्याळी काय करा. विषयाला व्याळ म्हटलेलं आहे. माणसाला ब्रह्मापर्यंत कोण जाऊ देत नाही. विषय जाऊ देत नाही का त्याच्यावरची आसक्ती जाऊ देत नाही. आसक्ती म्हणजे सर्प. हे जे 1000 सोडून घ्या. इथली गोष्ट वेगळी आहे. मग आता काय महाराष्ट्रामध्ये कमी आहेत का? कोणी
आता एक कल्पना, पुणे शहर आहे, आळंदीपेक्षा किती मोठं आहे. वारकरी संस्थेमध्ये किती पुण्यातले लोक आहे, विद्यार्थी आहे. एकही नाही विषय आणि ठीक जाऊ द्या. त्याच्यातून सुटण्याकरता श्रीगुरूची कृपा असावी लागते. कोणाची विषयाची आसक्ती कशाने जात असते नाही सांगता येत. दोषापेक्षा मिथ्यात्व दृढ आहे. जरी आणखी विषय नसले तरी आसक्ती असते. घाटावरच्या भिकाऱ्यांना विषय नाही पण काय आसक्ती आहे ना, किंबहुना आपल्यापेक्षा जास्त आसक्ती आहे. जाऊ द्या, आपलं चाललं लय विक्षेप काशा आहे. आणि पुढे आता तिसरा चौथा कषाय दोष योग्याच्या ठिकाणी संभवत नाही, कारण चित्ताच्या 5 भूमिका आहेत. 1 क्षेपता, 2 मूढता, 3 विक्षेपता, 4 एकाग्रता आणि 5 निरोधता. एक चित्त लय विक्षेप काशा आहे, रसाचा सुटला ना. ते कषायचे हे सांगितले. हं? कषाय दोष योग्याच्या ठिकाणी संभवत नाही, मग कारण चित्ताच्या 5 भूमिका आहेत. 5 भूमिका आहे. क्षेपता, मूढता, विक्षेपता, एकाग्र, निरोधता आहे. लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना इत्यादी जो रजोगुणाचा परिणाम, जी दृढ अनात्मवासना, तिला क्षेपता म्हणतात. आपल्या ठिकाणी देहवासना, लोकवासना, हे सगळ्या वासना असतात ना, नाही का, याला क्षेपता असं म्हणत असतात. प्रत्येक माणसाला वाटते आपल्याला काय मिळावा, मान मिळावा. हे सुद्धा काय आहे, मान मिळावा अशी इच्छा आहे. नाही मान मिळाला तर मग पुढे राग आल्याशिवाय कशाला बोलावलं म्हणा, स्वागत नाही, काही नाही. म्हणून हे सगळे विक्षेपच आहे. त्याला वासना म्हणतात. ज्ञानाने वासना सगळ्या निघून जाऊ. काम करो दलो निमाली, तुका म्हणे अवघी आभारली, आता नारायणा दुसरी. वासना हाच बंद आहे. कोण बंद आहे? एक कोणीतरी ग्रस्त आपला रस्त्याने चालला, आंब्याचा वृक्ष होता, असं झाड होतं आंब्याचा, आणि त्याला भरपूर आंबे आले होते, मधुर आंबे होते असे मोठे मोठे. आणि मला ते आंबे पाडाला आला होता आंबा. रस्त्याने चालला, ते आंब्याचं झाड पाहिलं आणि फळं पाहिल्यानंतर वासना निर्माण झाली. काय झाली? त्याने आपल्या इकडे तिकडे पाहिला, म्हणलं कोणीच दिसत नाही. त्याचा फायदा करण्याकरता त्याने आंबा तोडण्याकरता गेला. हातामध्ये धरला आंबा, तोडला नव्हता, काही नव्हता. तितक्यात राखणदार धावा झाला आणि त्याला धरला. आणि मग का नुसताच धरला, जरा हाणला, नुसताच आणला का झाडाला बांधला. आणि तो विचार करायला लागला, म्हणला एक साधा आंबा आणि किती दुष्ट माणूस आहे हा, मारतो आणि पुन्हा काय करतो, बांधतो. म्हणलं काय याला काय माणुसकी आहे का नाही. पण त्याला विचारायला, तो म्हणायला लागले आपल्याला या राखणदाराचा मारण्याचा स्वभाव आहे. मग रस्त्यानं चाललेली आहे माणसं, मग त्याने काय केलं पाहिजे. जर या माणसाचा मारणे हा काय मी रस्त्यानं जाणारी माणसं, त्याला काय केलं पाहिजे. पण त्याला का मारत नाही. आलं का? बरं म्हणायला लागले आंब्याचा बांधणे हा काय. बाहेर जाणाऱ्या माणसाला आंब्याने काय केलं पाहिजे. मग आपल्याला बांधलं तरी माणसाने म्हणावं ते नाही, आंब्याने म्हणावं. मग आपल्याला कोणी बांधलं, वासने. जर आंबा खाण्याची वासना झाली नसती तोडण्याची, तर
आपल्याला विनाकारण कशाला बांधता. वासना म्हणजे बंध. वासना म्हणजे तुकांबळे योगी बाबरली लता नारायणा दुसरी. वासनेलाच काय म्हणायचं बंध म्हणजेच आसक्ती. काय म्हणायचं पुढे. 2 निद्रा आळसादी तमोगुण परिणाम तिला मूढता म्हणतात. त्याला काय म्हणायचं पुन्हा वाचा. निद्रा आळसादी तमोगुण परिणाम तिला मूढता म्हणतात. आपण निद्रा आळस हे खरे शत्रू आहे माणसाचे. नाही का आवश्यकता नसते एवढी निद्रा घेण्याची, झोप घेण्याची. तरी बरं का सूर्य निघाला का अजून नाही झोपा. मतलब निद्रेमुळे बराचसा वेळ जात असतो. तसं आळसामुळे नाही का काय आता लोकांचं तुम्ही बघा की मोठे मोठे जे लोक असतात त्यांना आळस माहिती नव्हता. काय काय एवढा मोठा जवाहरलाल नेहरू त्याला आळस माहिती नाही. मग काय करायचं विषयांतर रूपात करायचा. नाही करा वाचण्यामुळे जर वेळ हे आला दुसरा विषय घ्यायचा. काय शिकत बसायचं मृदंग वाजवत बसायचं. मृदंग वाजवण्याचा आळस आला तर पेटी वाजवत बसायचं. मनाला रिकामं राहू द्यायचं. काय काय उपाय सांगितलेला आहे. हे नाही तर ते नाही तर काय करा पुढे. 3 ध्यानात प्रवृत्त झालेल्या चित्ताची क्वचित बाह्य प्रवृत्ती होते त्यास विक्षेपता म्हणतात. बाह्य प्रवृत्ती होत असते. विषय सोडून अन्य ठिकाणी प्रवृत्ती होणं याला काय म्हणतात. पाठ करायला बसलेला आहे ना आपला लग्नाचा बाजाच ऐकत बसला. ही कोणती प्रवृत्ती आहे. बाह्य प्रवृत्ती. पाठाला यायला निघाला आणि मध्यंतरी आपला खेळच पाहत बसला. कोणती प्रवृत्ती. नेहमी आणि हे बाह्य प्रवृत्ती हीच माणसाला अभ्यासाला आणि शत्रू आहे का. कोणची प्रवृत्ती बाह्य. जाऊ द्या देख नको आपण टीका होत असते. बाह्य प्रवृत्ती नाही का. वेळेवर ते नाश्ता राहायला म्हणजे कोणती प्रवृत्ती होत असते. जाऊ दे आपलं पुढे. 4 अंतःकरणाच्या अतीत आणि वर्तमान परिणाम समानाकार होतो त्यास एकाग्रता म्हणतात. याचा एकाग्रता हे मात्र कार्याच्या सहाय्यक आहे ना. म्हणतो बाकी काही माणसं एकाग्रता करतात. लोकांताचा काय करतात त्याकडे. आणि एकांताचा काय करतात. पाठ करायला सुद्धा काय लागतो नाही का. नाही तर पण मंगलकार्य आहे तिथं म्हटलं तर ज्ञानेश्वरी पाठ करू. एक तरी अध्याय होईल. मग एकांत असावा लागतो. काय कर आणि तेव्हा एकांत म्हणजे लोकात सुद्धा एका वृत्ती आवरावी लागते. काय आणि वृत्ती एका विषयाकार झाली म्हणजे त्याला एकांत म्हणतात. पुढे. याचा अभिप्राय अंतःकरणाचा सर्व परिणाम समाधीखाली ब्रह्माशीच विषय करतो. मग एकाग्रता ही कोणत्याही कार्याला बरं सहाय्यक मित्र आहे. एकाग्रता अनेक प्रकारचे मन धुंडाळत राहणं आणखी वासना होणं त्याच्यामुळे कार्याची सिद्धी होऊ शकत. मग एकाग्रता असावी. तुम्ही बाकी काही माणसं स्थान झाल्यानंतर देवपूजा केली तर त्या देवपूजेमध्ये निवांतपणा असतो नाही का. 15-15 मिनटापर्यंत ध्यान करत बसतात. काय कर ध्यानाला काय लागतं एकाग्रता. आणि ध्यानाविधी सांगितले नाही. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण अर्चनम वंदनम दास्यम सख्यम
थोडा वेळ तरी काय केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. पुढे त्या एकाग्रतेच्या वृद्धीस निरोधता म्हणतात. या अंतःकरणाच्या 5 भूमिका म्हणजे 5 अवस्था आहेत. बघा, हे अंतःकरणाच्या अशा 5 विभाग आहे. विघ्न कोणचे? लय, विक्षेप, काषाय, रसस्वाद. रसस्वाद पुढे आहे का? रसस्वाद म्हणजे समाधीमध्ये गेल्यानंतर त्या दुःखाचा अभाव होत असतो. काय होत असतो? त्याला रसस्वादच म्हणा. त्याच्यातच मनुष्य काय होतं? गुंतत होते, नाही का? आता एक जेवण झालं आपलं, भुकेच्या दुःखाचा काय झाला? निराश झाला की जेवणामुळे भुकेच्या दुःखाचा निराश होत असतो. आता भूक गेली, काय गेली? एवढ्याच आनंदामध्ये जर तो राहिला तर पुन्हा कार्य होऊ शकत नाही. जे ड्रायव्हर लोक असतात ना लांब लांबचे, ते कधी बघा पूर्ण जेवण घेत नाही, ते अल्प जेवण घेतात. किती त्यांना माहिती आहे जास्त जेवण घेतलं तर झोप येणार, आणि झोप आली की मग संपलं की लंडनला जाणार विमान अहमदाबादमध्येच कोसळणार. जाऊ द्या, दृष्टांत आहे. पुढे या अंतःकरणाच्या 5 भूमिका म्हणजे 5 अवस्था आहेत. त्यास क्षिप्त आणि मूढ, त्यात आहे बरं का, तिथं त्यास नाही, त्यात क्षिप्त आणि मूढ अंतःकरणाचा समाधीमध्ये अधिकार नाही. हे बघ, ज्याच्या ठिकाणी ही अवस्था आहे ना, लय, विक्षेप, काषा वगैरे असेल, तो समाधी याचा काय नाही, तो अधिकारी नाही. कोणत्या याला अधिकाराची आवश्यकता असते? कोणीही कोणतं कार्य करू शकत, त्याचं त्याला काय असावं लागतं? ज्ञान असावं लागतं ना. साधा एखाद्या ग्रस्ताला आपले गणपतीचे दिवस होते आणि गणपती करण्याचं ज्ञान नाही, गणपती करण्याकरता बसला. गणपती होण्याच्या ऐवजी वानरच होऊन बसला. कोणत्याही कार्याला द्यायच्या पुरुषाचा काय पाहिजे? एका ठिकाणी आमचं कीर्तन होतं बघा, मृदंग आणला, वाजवणारच नव्हता. बराच वेळ झाला, लोकांना हे कंटाळा वाटला. मग शेवटी आम्ही सुरुवात केला. त्याच्यामध्ये एक बाई होती, ती उठली, म्हणले बाबा मी मृदंग वाजवते. मृदंगाच्या जवळ गेली. बा मी म्हटलं तुम्हाला कसं वाजवता येते? म्हटलं थापा मारता येते. थापा मारतो म्हणजे का मृदंग वाजवणं आहे का? मग त्याच्यातून बोल काढावे लागतात. काय काढावं काय? त्याला मृदंग वाजवण्याचं म्हणत. कोणत्याही कार्याला अधिकार असावा लागतो. म्हणतो म्हणजे इथे नाही, अधिकारी, विषय, प्रयोजन, अनुबंधाच्या दृष्टीने. मग वेदांत शास्त्राचा अधिकारी कोणत्याने 2 दोष काय केले पाहिजे? नाही काय, अनपणी साधन चतुष्ट आहे तो वेदांत शास्त्राचा काय आहे, आणि भक्तिशास्त्राचा ते काय आहे? यारे यारे लहान तर म्हटलं तर गोडी लावण्याकरता आहे. काय करता काय? भक्तिशास्त्राला सुद्धा अधिकारी आहेच की नाही करायचं. त्याचा विपरीत परिणाम होतो. काय होतं ते सर्वांना काय लागली पाहिजे, काही हरकत नाही. काही ठिकाणी असते ना वेदांत चालत असतो तिथे, काही ठिकाणी मोजक्याच लोकांना काय असतो प्रवेश असतो. आणि एखादा विचारलं म्हणलं काय पंढरपूरची गोष्ट आहे, तुमच्या श्रवणामध्ये सगळे ते म्हणले बा त्यांना वेदांताची काय लागावी, गोडी लागावी. म्हणून ज्याचं नाव आहे भाजरीवर तोही बसून, ज्याचं नाव नाही त्याला काय बसू देऊ, त्याला वेदांताची काय लागली पाहिजे.
त्या भक्तिशास्त्रामध्ये किंवा कोणत्याही अधिकाऱ्याशिवाय त्याच्यामध्ये प्रवेश होऊ शकत पुढे. विक्षिप्त अंतकरणाचा अधिकार आहे. अहो समाधीमध्ये तर एकाग्र आणि निरोधरूप अंतकरण असावे लागते. रागादी दोषरूप कषाय समाधीचे विघ्न आहे. मग विक्षिप्त अंतकरणास समाधीचा अधिकार कसा? शंका केली पूर्वपक्षाने. रागादी कशा आहे तर काय आहे? हे आहे. मग असं जर त्याच्या ठिकाणी दोष आहे तर त्याचा अधिकार कसा, असा प्रश्न केलेला आहे. पुढे वाचा. ह्याचे समाधान असे की बाह्य किंवा अंतर जे रागादिक ते क्षिप्त अंतकरणात असतात आणि त्या अंतकरणाचा समाधीविषयी अधिकार नाही हे खरे, परंतु पूर्वी अनेक जन्मात अनुभव केलेले जे बाह्यांतर रागद्वेष त्यांचे सूक्ष्म संस्कार विक्षिप्त अंतकरणात संभवतात. म्हणून केवळ रागद्वेषाचेच नाव कषाय नाही तर त्यांचे संस्कारही कषाय म्हणतात. कारण हे विषय जे असतात हे वासनारूपाने आपल्या चित्तामध्ये असतात. त्याला संस्कार म्हणतात. काय म्हणायचं, आपण एखादा गायन ऐकलं, काय ऐकलं, उत्कृष्ट गायन असते जागतिक लोकांचे, मग गायन सुटलं, आपण निघालो तरीसुद्धा काय असतात, संस्कार राहत असतात. त्याचे बराच काळ संस्कार, ज्ञानाची अत्यंत सूक्ष्म अवस्था तिला काय म्हणायचं, संस्कार असं म्हणा. तुम्ही ज्यावेळेला पेपर सोडवता त्यावेळेला समोर ज्ञानेश्वरी असते का? मग तुम्ही पेपर कसा सोडवला? मग तुमच्या ठिकाणी ज्या गोव्या विचारला त्याचे काय होते, मग ते दिसत असतात का? त्याला संस्कार तुमच्या ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. दोरीवर ते सर्पाचा अध्यास का होतो? संस्कार माझे आहे काय? कुठेतरी तुम्ही सर्प काय केला असला पाहिजे. आणि त्याच्या चित्तामध्ये काय होते, आणि त्या संस्कारामुळे आपल्याला दोरीवर ते काय वाचलं. सर्प लांबड असतो कधी, दोरीसुद्धा कशी आहे. म्हणून आपल्याला संस्कारामुळे जे ते उद्भूत झाले सर्पाचे संस्कार काय आहे, त्याच्यामुळे त्याचा परिणाम असा दोरीवर त्या सर्पाचा काय झाला. मग सत्यवस्तू ज्ञानजन्य आहे का, दुसऱ्या तरंगामध्ये होत गेला. हे कार्य अध्यासाचे काय आहे, सुंदर पूर्वपक्ष आहे. मग ते विचारतात ना आपल्याला, विषयच नाही तर तुम्ही संस्कार आणले, पूर्वपक्ष आहे ना. आता दुसरा तरंग होऊन गेला आपला, तर पुन्हा नको आहे ना. विषयच नाही तर काय नाही, संस्कार आहे. कारण तो म्हणतो की आत्म्याव्यतिरिक्त सर्व तुमच्या मतामध्ये मिथ्य आहे. मग सत्यवस्तूचे संस्कार हे कार्याध्यासाला कारण आहेत. मग आत्म्याव्यतिरिक्त जर सर्वच मिथ्य आहे किंवा अजात वंध्यापुत्राप्रमाणे जर नाहीच, मिथ्या वस्तूचे संस्कार आणि सत्य जगताची प्रतीती होणार नाही असं. कारण काय तो म्हणतो सत्य वस्तू नाही तुमचे संस्कार नाही. म्हटलं मिथ्या वस्तूचे काय होतात. दोरीवरच्या सर्पाला पाळलं तरी सुद्धा दोरीवर काय पाहतो, खराच सर्व पाळला पाहिजे असं काही आहे का, आहे घरी. म्हणजे जाऊ दे आपल्या संस्काराची सामग्री. एखादा वारकरी असला टीका म्हणून नाही, आपला प्रदक्षिणेला निघाला असतो, हातामध्ये माळ असते, खांद्यावर काय असते, पण हरिपाठ म्हणत चाललेला का चालले. आणि तितक्यामध्ये एक मंगल कार्याची जाहिरात पडली तर तिथेच काय राहतो कशामुळे पाण्यात करतो, संस्कार वाईट आहे. काय संस्कार जावे लागत असतात. म्हणजे सहजेचे दृष्टांत दिले. मग हे याचे संस्कार नाही, रागादी जशाचे संस्कार आहे, हे सुद्धा समाधीला काय आहे,
पूरक नाही. संस्कारांचा समाधीकाली अंतःकरण वृत्तीत संभव आहे आणि रागद्वेषाचा उद्भूत संस्कार समाधीच्या विरोधी आहे, अनुभूत नाही. समाधीमध्ये हे प्रवृत्ती बा अनद्भूत आणि उद्भूत समजले का? हो. आपण अनद्भूत संस्कार असतात कोणते. आता हे बा कल्पना करा, तुम्ही एक गायनाला गेले कुठे, तुमच्या ठिकाणी संस्कार आहे का? तर कोणते अनद्भूत आहे. आणि प्रत्यक्ष गायन करायला लागले तर उद्भूत संस्कार. पेपर लिहायला लागल्यानंतर गोबीचे कोणते संस्कार? उद्भूत. आणि पेपर सोडवण्याच्या अगोदर कोणते? संस्कारामध्ये दोन प्रकार, उद्भूत आणि त्याच्यातही पण प्रश्न इथं नाही म्हणा, अनद्भूत संस्कार उद्भूत का होतात? तसा विषय दिसला म्हणजे काय दिसला, म्हणजे विषय दिसला म्हणजे काय होतात, संस्कार काय होतात. पुढे समाधीमध्ये प्रवृत्त जो योगी त्याचे रागद्वेष संस्कार उद्भूत होतील तर विषयाच्या दोषदर्शनाने त्यांचा प्रतिबंध करावा. विक्षेप आणि कषाय यात असा भेद आहे की बाह्य विषयाकार वृत्तीस विक्षेप म्हणतात आणि प्रयत्नाने अंतर्मुख वृत्ती होऊन रागादी उद्भूत संस्काराने ब्रह्माशी विषय न करता स्तब्ध राहते त्यास कषाय म्हणतात. ते सूक्ष्म संस्कार बा एखादी बाई असेल, त्या बाईने मूल पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्याला पाणी आला, काय आला? मग तर मूल पाहिल्यानंतर त्या बाईच्या डोळ्याला पाणी आलं. साहजिकच विचारलं लोकांनी, म्हटलं का हो बाई ते मूल कोणाचं आहे, तुमचं आहे का? म्हणजे माझं नाही. मग तुमच्या डोळ्यात पाणी येण्याचं कारण? मग ते सांगते बरं काय, या मुलासारखाच माझा काय होता आणि तो काय झाला, वारा. मग या मुलाला पाहिल्यानंतर माझ्या मुलाचे काय झाले आणि त्याचा परिणाम डोळ्यामध्ये काय आला. मग मुलाला पाहण्यामुळे अनद्भूत संस्कार काय झाले. पण अगोदर कोणते संस्कार असावं लागतात? संस्कारच नाही तो उद्भूत होईल. असं ते पाठ करताना पोरं असताना ज्ञानेश्वरी मध्यमा वाणीने पाठ करत असतात. आता प्रत्यक्ष बोलत असेल तर वाई खऱ्या वाणी, कोणती वाणी? आणि वाचून राहिलेलं आहे कोणती वाणी? मध्यमा वाणी. तरी सुद्धा काय होतात, काय ब्राह्मणाचे पोरं जे असतात ना, ते वेद मध्यमा वाणीपेक्षा वैखरी वाणीने जोरात त्यांचा काय चाललेला असतो. वाणी आहे ना आपल्या वैखरी, मध्यमी, परा, पश्चंती आणि पुढे. म्हणून विषयाच्या ठिकाणी दोष दर्शन सहित योग्याच्या प्रयत्नाने कषयाची निवृत्ती होते. कशाची निवृत्ती कशाने होते? दोष दर्शन सहित योगाच्या प्रयत्न. मागे तुम्हाला बरंच गेलेलं आहे. दोष हा काय करत असतो? त्यागाला कारणीभूत होतो. आंबा असला आणि दोष दिसला तर म्हणजे प्रारंभी स्वीकार केला आणि दोष दिसता बरोबर, मग दोष हा काय कारणीभूत आहे ना. वैराग्यामध्ये दोष दर्शनी सुद्धा सांगितलं आहे. दोष दर्शनाने वैराग्य काय होतं? पण ते मंद वैराग्य आहे. कोणतं वैराग्य? पुन्हा चांगला पदार्थ दिसला तर काय होतं? त्याच्याविषयी आसक्ती निर्माण होते. सडक्या आंब्याच्या विषयी दोष दर्शन त्यागाची इच्छा आहे आणि चांगल्या आंब्याविषयी गुणदर्शनामुळे स्वीकार करण्याचा. आणि एकदा विषयाचं मिथ्यात्व कळालं तर मग मात्र चांगल्याही पदार्थाचा काय होतो? तुझ्या गीतेमध्ये आहे ना, पुढे 4 रसास्वाद. आता जसा भारवाही पुरुषास भाराच्या निवृत्तीने आनंद होतो
तेथे आनंदास भार निवृत्तीशिवाय दुसरा विषय नसता मजला आनंद झाला असे भारवाही पुरुष म्हणतो. तसे योग्यास समाधीचे ठिकाणी विक्षेपजन्य दुःख नाशाचा आनंद होतो. मी पहा एखादा पूर्वीच्या काळामध्ये आता हे रेल्वेवरती असतात हमाल लोक असतात ना आपले, मग कोण्या माणसाला कुठेतरी जायचं असलं तर सामान असते तो डब्यामध्ये नेऊ शकत नाही, मग कोण नेत असतो? हमाल नेत असतो. पुढे थकून जातो. मग आता त्या हमालाचं वय एखादा म्हातारा माणूस पण पोट भरण्याकरता त्याला हमाली करावी लागते. मग तो काय करत असतो? म्हणलं हे बाबा काय हरकत नाही, इतकं उद्या दुसरा पुन्हा हमाल दोघंजण वाटून घ्या की तुम्ही. तर म्हणतो काही हरकत नाही माझ्याकडे द्या. आणि रेल्वेच्या डब्यापर्यंत नेईपर्यंत काय जात होतो? वय आहे म्हातार पण सामान काय झालं बरोबर. मग त्याचा पोटा करत असतो. म्हणजे एकदा का त्याने ते ओझा का डोक्यावरचं टाकलं म्हणजे त्याला काय होतं? दुःखाची निवृत्ती झाली. घरी कशाची निवृत्ती झाली? तसा आपल्या ठिकाणी काही असलेले अवगुण त्याची निवृत्ती झाल्यानंतर तेवढ्यावर जर थांबला तर पुढचं कार्य होऊ शकत नाही. काय कल्पना करा, काय तुमच्या एखादा कोणत्या विषयामध्ये व्यवहार असतो ना, आजपर्यंत 15च मार्क मिळत होता कितीपैकी, आता त्याला 45 मार्क मिळाले. किती मिळाले? आनंद झाला. तेवढ्यावर थांबला तर अरे 5 मिळवायचे आहे ना, याची वाट काय काय तो एक प्रकारचा आनंदच आहे. पण पुढच्या आनंदाला काय करतो? तो विघ्न करतो ना. काय करतो? तेवढ्यावर जर त्याला 50 मार्क मिळाला तर जो आनंद होतो तो आनंद होतो का मग? म्हणून पुढच्या आनंदाला काय करतो? त्याला रस होता. तेवढ्यावरच थांबून जाणे याला काय म्हणायचं? आणि पूर्ण कार्यापर्यंत झालेला उत्साह पुढे. तसे योग्यास समाधीचे ठिकाणी विक्षेपजन्य दुःख नाशाचा आनंद होतो. त्या आनंदानुभवास रसास्वाद म्हणतात. रसास्वाद चांगले महाराज. सगळ्या रिद्धी सिद्धी काय होत्या नाही का? त्याचा परिणाम असा सर्व सत्ता चालत असे त्याचे. तेवढ्यावरच थांबला होता. कशावर थांबला होता? आणि मग त्याला कोण चुकलं या आनंदापेक्षा अधिक आनंद आहे. आणि मग कोणाला शरण गेला? भक्त व्हायला. अगोदर कशावर थांबला होता? रिद्धी सिद्धीवर काय झाला होता? खुश होता त्याच्यावर. चांगलं कीर्तन करता येणं एवढ्यावरच खुश असतो. आणि पुढच्या अभ्यासाला काय होतं? जाऊ दे आपलं टिकाव नाही कोणावर. ते आनंदाची गोष्ट आहे. कीर्तन करणं चांगलं आहे पण तेवढ्यावरच थांबू नये पुढे. जर योगी दुःख निवृत्तीजन्य आनंदानुभवातच तृप्त राहील तर सर्व उपाधिरहित ब्रह्मानंदाकार वृत्तीच्या अभावामुळे ब्रह्मानंदाचा अनुभव त्यास होणार नाही. एवढ्यावर जर थांबला तर ब्रह्मानंदाचा काय होणार नाही? काय करे? मग तो आनंद साध्य प्राप्त होईपर्यंत आणि काय केलं पाहिजे? विषय सुखाचा सुद्धा काय केलं पाहिजे? त्याग केला पाहिजे पुढे. म्हणून रसास्वाद समाधीचे विघ्न आहे. म्हणून असा स्वाद सुद्धा काय आहे? विघ्न. कल्पना करा, एका घरामध्ये द्रव्य आणि पुरून ठेवलेलं आहे. काय ठेवलेलं आहे? आणि पुराणामध्ये असं सांगतात आणखी त्या द्रव्यावर ते साप काय करतो असं आहे. काय ऐकून आहे का आम्ही? बरं काय एखादा म्हातारा असतो द्रव्य काय केलं असतं आणि पुढे मेला तो साप होऊन रक्षण करतो. पहिले मनुष्य असून रक्षण करत होता. आता काय होऊन रक्षण? सापाच्या एवढी जातो रक्षण करत. कोणाला काय होत नाही.
घेऊ देत नाही बा. मग ते काही माणसं असतात ना, साप धरणारी माणसं म्हणा, मारणारी माणसं म्हणा. मग आम्ही होतो पंढरपूरला, ते नागपूरकरांच्या वाड्यात खाली असं ते वर लिहिलेलं होतं, या भुयारामध्ये काय साप आहे. मग ते साप धरणारे माणसं आहे पंढरपूरला. त्याची पोरं, आम्ही आपल्या वर माडीवर होतो, ते पोरं आतमध्ये शिरले आणि हुडकायला लागले. आम्ही साप घेतला नाही तरी घाबरत होतो. आणि मग त्या पोरानं धरलं बघा साप. आता साप धरल्यानंतर ते रामचंद्र महाराज होते, म्हणले बाबा साप धरला म्हणजे आम्ही तो साप तिकडे देऊन काय करतो, आम्ही सोडू देतो. पण आम्ही त्याच्याकरता बरं का 5 रुपये काय करतो. रामचंद्र महाराज म्हणे आमचा साप आहे 25 रुपयाचा, आणि तुम्ही धरला तर किती रुपये द्यायचे बरं का, 20 रुपये आम्हाला. मी कसं करता सांगितलं, तो साप असा बसलेला असा. मग ते साप धरणारे लोक किंवा हे करायचं, तर सापाला काय करतात, सापाच्या दुःखाची निवृत्ती झाली एवढ्यावरच जर थांबला तर त्याला निधी मिळेल का. मग तेवढ्यावर थांबून काम मागत असते का निधीपर्यंत गेलं पाहिजे. मग जशा रिद्धी सिद्धी वगैरे आपल्याला प्राप्त झाला तेवढ्यावरच थांबला तर ब्रह्मानंद प्राप्त होऊ शकत, समाधी लागू शकत नाही. म्हणून रसस्वाद सुद्धा काय वेगळाच आहे, कार्यापर्यंत जाऊ देत. म्हणून त्याला काय म्हणायचं पुढे. दुसरा दृष्टांत असा की जमिनीत पुरलेला महानिधी असून त्यावर विषारी सर्पाचे संरक्षण आहे. नाही बा, कशावर जाईल त्या कोणता साप बसला, मग त्या सर्पात एक काही प्रकार असतात. विषारी साप असला तर पिलू जरी असलं, एका पोराला काही विद्युत साप होता किती, आणि त्याला वाटलं मुंगीसारखा हे झालं, मुंगी कशी चावते. त्याला वाटलं काय आहे म्हणून बघायला लागला, तर शब्दाचं काय दिलं, पिलू दिसलं बा. मग त्याने मारूनही टाकलं त्याला. ते लहानसं पिलू काय केलं, पण त्या विषारी साप असल्यामुळे त्याला झेंडू आला, आणि परत त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे, ससूनमध्ये नेल्या करत नाही. पुष्कळच्या ठिकाणी आलं, लोक म्हणले आमच्याकडे औषध नाही, लवकर घेऊन चाला. तर मॅगझिनपर्यंत नेल्यानंतर फक्त पाहत होता, बोलू शकत नव्हता. आणि पुढे आणखी ते पिलू पाहिलं, म्हणलं महान भयंकर विषारी साप आहे. म्हणलं याच्याविषयी आमच्याकडे औषध राहिलेलं नाही. साधं पिलू जरी असलं ते सुद्धा काय घेते, मोठा साप असला तरी सुद्धा काय करतो, आणि लहान पिलू असलं ते काय गुदगुले करतात. म्हणून महाविषारी साप म्हणतात. त्याच्या काही जाती असतात ना, त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण. मग साप जरी बाजूला केला तरी सुद्धा दुःख निवृत्तीचा जरी आनंद झाला तरी ब्रह्मानंदापर्यंत अजून कार्यभाग शिल्लक आहे. पुढे निधी प्राप्त करून घेणाऱ्या पुरुषास सर्पनिवृत्तीचा जो प्रथम आनंद होतो, त्या आनंदात तृप्त राहून द्रव्य प्राप्तीचा उद्योग केला नाही तर त्यास निधी प्राप्तीचा परमानंद प्राप्त होत नाही. कारण हे विक्षेप निवृत्त केला, विक्षेपाची निवृत्ती झाली, दुःखाची निवृत्ती झाली, तरी पण पुढचं राहिलं ना अनिष्टाची निवृत्ती, इष्टाची. अनिष्ट असलेलं दुःख निवृत्त झालं, पण इष्ट प्राप्त झालं का. मग इष्टप्राप्तीचा पुढं कार्यभाग शिल्लक जसाचे आहे. म्हणजे आहे सुद्धा रसस्वाद, हे सुद्धा समाधीचं काय आहे, कारण तेवढ्यावरच थांबला ना तो, काय झाला पुढे. तसाच अद्वैत ब्रह्मरूप निधी आहे. देहादी अनात्म पदार्थ प्रतितीरूप जो विक्षेप तो सर्प आहे, तो विक्षेप सर्प निवृत्त झाला असता जे आनंदाचे आस्वादन म्हणजे अनुभव ते निधीरूप
अद्वैत ब्रह्मप्राप्तीजन्य महानंदाच्या प्राप्तीस प्रतिबंध आहे, म्हणून रसास्वादास विघ्न म्हणतात. म्हणजे जसं स्वाद सुद्धा काय आहे, कारण तो महानंदापर्यंत जाऊ देत नाही. टीका म्हणून नव्हे, एकदा मनुष्य इथून 4 वर्ष शिकल्यानंतर लोक मान मान्यता अमकं तमकं मिळते. चिरंजीव पद वाचा तुम्ही, कोणतं पद, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा खुलासा घ्या. मग पुढच्या ध्येयाला काय होतं, तो हे रवी अनुसरता राहतो. पण हे सुद्धा काय एक प्रकारचं मुख्य याच्यामध्ये काय आहे, विघ्नच आहे. पुढे तो विक्षेप सर्प निवृत्त झाला असता जे आनंदाचे आस्वादन म्हणजे अनुभव ते निधिरूप झालं. डबल अद्वैत ब्रह्मप्राप्तीजन्य महानंदाच्या प्राप्तीस प्रतिबंध आहे, म्हणून रसास्वादास विघ्न म्हणतात. किंवा सविकल्प समाधीच्या त्रिपुटी रूप आनंदात तृप्त राहिल्यास निर्विकल्प समाधीचा आनंद प्राप्त होत नाही. समाधीचा म्हणजे 2 प्रकार. जसा रसास्वाद हा सुद्धा विघ्न आहे, त्याप्रमाणे सविकल्प समाधी दुसरी कोणची, निर्विकल्प समाधीला विघ्न आहे. सविकल्प समाधीमध्येच तुम्ही रममान झाला. पुढची समाधी काय केली नाही, लावली घेतली नाही तुम्ही. मग पुढच्या समाधीचा आनंद तुम्हाला मिळेल का. मग सविकल्प समाधी ही सुद्धा निर्विकल्प समाधीचा काय विघ्न आहे. कारण तेच काय झालं, थांबला ना. ते काय ना व्यवहारात सुद्धा माणसं असतात ना, लॉ कॉलेज म्हणतात, त्याच्यामध्ये वकिलीची परीक्षा असते. कशाची, आता वकिलीची परीक्षा झाली तेवढ्यावर जर थांबला तर बॅरिस्टर होऊ शकत नाही. काय होऊ शकत नाही. मग बॅरिस्टर होण्याकरता वकिली हे सुद्धा काय, महात्मा गांधी कोण होते, काय काय जवाहरलाल नेहरू सुद्धा, जाऊ दे आपलं. आणि मोहम्मद अली जिना सुद्धा कोण होता, असे पदवी असतात. काय ICS सुद्धा काय, एखादा ICS जर झाला तर त्याला नोकरीचा धुंडाळीचं चालत नोकरी काय असते. जाऊ दे आपला विषांतर होते. वाचा. अशी निर्विकल्प समाधीस 4 विघ्ने आहेत. ती समाधीच्या आरंभी होतात, म्हणून सावधान राहून विघ्नांचा प्रतिबंध करावा. बरोबर. निर्विकल्प समाधीचा आनंद भोगण्याकरता बाह्य विक्षेप काशाय रसस्वाद. त्याचप्रमाणे ज्या चित्ताच्या द्वारा ह्या भूमिका प्राप्त होत असतात त्या चित्ताच्या सुद्धा भूमिका आहे. त्याच्यामध्ये क्षेपता, मूढता, विक्षेपता आणि शेवटची निरुद्धता आहे. कोणती, अशा 5 ह्या सुद्धा चित्ताच्या काय आहे. हे सगळे निर्विकल्प समाधी प्राप्त होण्याकरता विघ्न आहे. हे सगळे कोणते आहे, त्या अनिष्टाची निवृत्ती झाली पाहिजे, तर समाधीपर्यंत काय होतं. वर सांगितल्याप्रमाणे विघ्नांचा प्रतिबंध करून निर्विकल्प समाधीत जो विद्वान परमानंदाचा अनुभव करतो त्यासच जीवनमुक्त म्हणतात. हे बघा, म्हणजे या सर्वांचा आणि तो अनिष्टाचा त्याग करतो आणि कोणत्या सध्यापर्यंत जातो, इष्टप्राप्ती होण्याकडे. असा जो पुरुष असतो ते जीवनमुक्ताची व्याख्या आहे. प्रकरणच त्याच्यामध्ये तरंग. जीवनमुक्त एक काय आहे, अवस्था आहे बघा. आणि मनुष्य देहामध्येच ती प्राप्त होऊ शकते, अन्य देहामध्ये मुक्ती ठरलेली आहे. आणि मनुष्य देहाचं प्रयोजन कोणतं आहे, मुक्त होणं. बंध निवृत्ती आहे मनुष्य देहाचं काय, पण बंध कळावा लागत असतो. काय करावं नाही का, काय मी उद्धार एवढे मोठे तुकोबर आहे ते सुद्धा म्हणतात. तुका आला लोटांगणी पुढे भवबंधनी. मग आपण मुक्त अवस्थेत जाऊ का बंधामध्ये, बंध कळतो का आपल्या सगळ्याचे जीव. हा बंध कोणामुळे निर्माण झाला,
नाही सगळे अज्ञानामुळे. आणि ते अज्ञान गेलं म्हणजे काय जात असते? बंद जात असते. अज्ञान कशाने जातं? म्हणून बंध निवृत्ती करता कोणतं केलं पाहिजे? एक मुक्त खेरीज करून सगळे लोक कशात आहे? दोनच पुरुषार्थ आहे, दोनच विषय आहे. दोन विषय कोणते? एक बंध आणि मुक्त. बंधात असलेले 4 प्रकार लावायचे. बंधामध्ये असलेले कोण कोण? पामर, विषयी, जिज्ञासू. हे कशाचे प्रकार आहे? बंधातले. आणि मुक्त आहे. 2च प्रकार. मग त्याच्यामध्ये ब्रह्मदेव जरी असला तरी बद्धच आहे. इंद्रिय सुद्धा काय? आणि तो गोबर आहे, मुक्त आहे. चोखोबर आहे सुद्धा काय आहे? मुक्त आहे. जीवनमुक्त अवस्था कोणती? तुमच्या गीतेमध्ये लावा की त्याला स्थितप्रज्ञाची लक्षणं होतात. कोणाची? प्रजात यदा कामान. शेवटी कोणती अवस्था? यशा ब्राह्मी स्थिती. मुक्त अवस्था म्हणजे कोणती? ब्राह्मी स्थिती. आणि बद्ध अवस्था कोणती? अज्ञान अवस्था. पुढे वाचा. निर्विकल्प समाधी हेच जीवनमुक्ताच्या चित्तास आलंबन आहे. आणि जेव्हा प्रारब्ध बलाने समाधीपासून उत्थान होते तेव्हाही समाधीमध्ये केलेल्या परमानंदानुभवाची त्या स्मृती असते. म्हणून उत्थानकालीही ज्ञात्याचे चित्त निरालंब नाही. आता ज्ञात्याची जी भोजनादिकामध्ये प्रवृत्ती होते ती केवळ प्रारब्धाने होते, परंतु त्या प्रवृत्तीस त्यास खेद होतो, कारण भोजनादी प्रवृत्ती समाधी सुखाची विरोधी आहे. हे बा, बसवाचा जीवनमुक्त पुरुष आहे. त्याची जी प्रवृत्ती होते विषय वाचण्याने नाही. आपली जी प्रवृत्ती होते ती कशामुळे होते? विषय वाचण्यामुळे. आणि जीवनमुक्ताची प्रवृत्ती होत असते केवळ प्रारब्धामुळे. लोक आक्षेप घेत असतात ना, ते म्हणत असतात मला का निवृत्तीनाथ महाराज तर काय होते? जीवनमुक्त होते. मग त्यांना भांडे खाण्याची इच्छा झाली नाही का, वाचण्याची इच्छा झाली असा प्रश्न. किंवा तुमचे रामदास स्वामी होते, त्यांना खीर खाण्याची का झाली ती? तर तुमच्या ग्रंथांतरी आहे ना बरं का, गोरक्षनाथ वगैरे देवाला काय म्हणते बाबा वडे खाण्याची का झाली होती? आपल्या गुरुजीचे मच्छिंद्रनाथाला म्हटलं अरे गोरख मला कशाची इच्छा झाली? मग काय विचार एका ठिकाणी गेलो बा, त्याला इच्छा झाली पण ते कुठेच मिळाली नाही कोणाला. मच्छिंद्रनाथाला आपल्या गुरुची इच्छा पूर्ण करण्याकरता गोरक्षनाथ गेला बा. कोणी वडा देतो का? मग त्याने विचार केला, म्हटलं भिकारीचा भिकारी वडे खाण्याची काय करतो? त्याने 2-3 प्रकार आहे. म्हटलं असं आसन लावलं. काय लावलं? आसन लावलं आपलं नाही त्याच्या अगोदर आहे ते. म्हटलं एका बाईने सांगितलं, म्हटलं वडे मिळेल पण एका वड्याला 1 डोळा काय करावा? गुरुची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याने काय केलं? असं ऐकीव आहे बरं का. तुम्हाला कल्पना त्याच्यापेक्षा सांगा का? गुरुजी गेले पण त्यांना वडे मिळाले नाही. मग कोण गेला भिक्षा करता? गोरक्ष गेला. तो वडे मागत बसला नाही. मग काय करत बसला? असं उंच आसन लावलं. मग काय विचारता बाजारामध्ये आलेले लोक म्हणलं काय योगी आहे, काय योगी? सगळे लोक कुठे आले? मग काय विचारता? हे पकवानाच्या ताटाच्या ताटा घाला मिळाले. आपलं सांगण्याचा उत्कर्ष कशा करता?
असे काय इच्छा व्हावी या म्हणण्यापेक्षा कशामुळे इच्छा होत असते आणि तुमची आमची वासनेमुळे होते आपले. तो का म्हणे अवघी यावर आली विरक्त पुरुषाची जीवनमुक्त पुरुषाची वासना काय झाली. वासना निवृत्त होणं म्हणजेच बंध निवृत्त होणे. काय म्हणे असं आहे ना, तत्ववेत्त्याचा सर्व व्यवहार कशावर अवलंबून असतो. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत, आणि एकदा प्रारब्ध संपलं कोणती मुक्ती, आणि तोपर्यंत जीवनमुक्त अवस्था. त्याची सर्दी झाला सफर व्यापार पुढे. कारण भोजनादी प्रवृत्ती समाधी सुखाची विरोधी आहे. आता असे पहा की ज्यास भोजनादी शरीर निर्वाहाची प्रवृत्तीसुद्धा खेदरूप वाटते, त्याची व्यवहारात अधिक प्रवृत्ती कशी संभवेल, शक्यच नाही, असे पुष्कळ आचार्यांचे मत आहे. आणि जीवनमुक्तीचीही आनंद बाह्य प्रवृत्तीत होते नाही, निवृत्तीतच होतो. म्हणून जीवनमुक्ती सुखार्थ ज्ञानवानाची बाह्य प्रवृत्ती संभवत नाही हे सिद्ध झाले. कोणाचे जीवनमुक्त पुरुषाचे बाह्य प्रवृत्ती काय होत नाही, संभवू शकत नाही. का संभवू शकत नाही बाह्य प्रवृत्ती? बाह्य प्रवृत्ती न होण्याचं कारण काय, त्याच्या आनंदामध्येच पूर्णता असल्यामुळे बाह्य प्रवृत्ती होण्याचं काही नाही. घरातच जर भरपूर जेवायला मिळालं तर भीक कशाला मागेल, नाही आलं का लक्षामध्ये? अरे घरातच काय मिळालं, जेव्हा भीक मागण्याचं काय नाही, कारण नाही. कारण जीवनमुक्त पुरुष कोणत्या आनंदात असतो, आत्मानंदामध्ये. आणि यांचा असा विषय बाह्य प्रवृत्ती होईल काय होईल त्याची. बरं बाह्य पण आहे, पण बाह्य प्रवृत्ती जरी झाली तरी त्याच्या मुक्त अवस्थेत बाध नाही. किती प्रवृत्ती होऊ द्या तरी त्याच्या मुक्त अवस्थेत फक्त एवढंच आहे, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळत नाही. कोण आहे काय? एखादा मनुष्य गवई आहे, एखादा गवई गाय करत बसला, काय करत बसला, त्याला गायनाचा काय आनंद आहे. पण त्याच्यामध्ये दुसरा कोणी मित्र आला आणि त्याच्याकडे स्वागत करायचं बसला, मग चहा करत बसला, गायनाचा आनंद आहे का? आता काय झाला, बाह्य प्रवृत्ती झाली. कोणती झाली? बघा, बाह्य प्रवृत्तीमध्ये गायनाचा आनंद प्राप्त होऊ शकत. तसंच जीवनमुक्त पुरुषाला बाह्य प्रवृत्तीमध्ये जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद प्राप्त होत. आणि तेच पुन्हा आणखी बाह्य प्रवृत्ती गेली की आनंदाला काय नाही आलं का लक्षात? जरी बाह्य प्रवृत्ती झाली काय झाली, फक्त कोणतं जीवनमुक्तीचं विलक्षण सुख काय होत नाही. जीवनमुक्ती नाहीशी होते का? जीवनमुक्ती जशीच आहे. बाह्य प्रवृत्ती झाली तरी एकदा जीवत्वाला गेली, पुन्हा मुक्त अवस्था कधी नाहीशी होऊ शकत नाही. ते वेदांताचं शास्त्रच आहे बघा. हे नाहीतर आपलं पुनरपी जनन पुनरपी, या देहातून त्या देहातून त्या देहातून त्या. एकदा मुक्त झाला की संपलं. लाकडं जळाल्यानंतर लाखेचे लाकडं होऊ शकत? लाखेचे कुठे लाकडं होत असते का? मिठाचा खडा पाण्यात जाळ टाकल्यानंतर तो पुन्हा मिठाचा पडा होत असतो का? म्हणून बाह्य प्रवृत्ती जरी झाली त्याच्यात जीवनमुक्ती सुखाचा कोणत्याही प्रकारे काय होत नाही. फक्त एवढंच आहे, मुक्ती नष्ट करू शकत नाही. जीवनमुक्ती सुखाच्या याला काय करतात, प्रतिबंध करतात. पुन्हा बाह्य प्रवृत्ती झाली की आनंद जसा जे पुढे. तरंगाच्या आरंभी ज्ञानीपुरुषास शरीर निर्वाहापेक्षा जास्त प्रवृत्ती असूनही त्याने जीवनमुक्ती सुखार्थ निर्विकल्प समाधीचाच अभ्यास करावा असे म्हणणाराचे मत येथपर्यंत संपले. त्यात बराच ग्राह्यांश आहे, परंतु काही अंशात खुलासा करणे अवश्य आहे, तो करतो. मग आणखी पुन्हा काही अंशामध्ये काय करायचं आहे म्हणतात, कधी करायचा खुलासा?